नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहत आहात शिवणकला बाय प्रीती. तर तुम्हाला सर्वांना मी कमिटमेंट केलीच होती गेल्या आठवड्यामध्ये की मी शाही मस्तानी साडी तुम्हाला दाखवणार आहे. त्याप्रमाणे मी हा व्हिडिओ आणलेला आहे. ही साडी मी खणाच्या कापडाची बनवलेली आहे 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी आणि त्याच्यावर हा छानसा हिरव्या रंगाचा ब्लाऊज शिवलेला आहे. ब्लाऊजचा व्हिडिओ ह्यामध्ये नाही आहे, तो मी वेगळा अपलोड करेन आणि ह्याच्या अगोदरही आपले ब्लाऊजचे व्हिडिओ आलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही शिवू शकता. जर तुमच्याकडे माप असेल तर तुम्ही आरामात शिवू शकता. सगळ्यात मेन फोकस तर आपली शाही मस्तानी साडी कशी बनवायची हेच आपण आज पाहूया. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी मला कमेंट केल्या होत्या मी विचारल्याप्रमाणे की हा ताई आम्हाला पाहायची आहे शाही मस्तानी साडी. तर तुम्ही पण जर कोणी शिवली, शाही मस्तानी शिवली किंवा नऊवारी शिवली तर नक्की आपल्या कम्युनिटी पोस्टवर तो फोटो अपलोड करा. मलाही आवडेल आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना पाहायला खूप आवडेल की तुम्ही माझे व्हिडिओ पाहून ह्या नऊवारी साड्या शिवायला शिकलात. तर चला तर मग आता आपण शिवायला घेऊया. पहिले कटिंग करायला घेऊया. तर त्याच्यासाठी हे ऑरेंज कलरची एक खणाचं कापड घेतलं आहे आणि हिरव्या रंगाचं घेतलेलं आहे. आधी आपण अस्तरावर कटिंग करूया. तर अस्तरावर मी इथे काय कटिंग करणार आहे तर आपल्याला अर्धा मीटरच अस्तर लागणार आहे. इथे बघा मी उंची घेतलेली आहे 10 इंच. अर्धा मीटर पण नाही, पाव मीटरच अस्तर आपल्याला इथे लागणार आहे. तर 10 इंच उंची घेऊन मी कटिंग करून टाकली. आपल्याला इथे फक्त ही पॅन्ट शिवायची आहे, अजून कशालाच अस्तर लागणार नाही आहे. इथे ही पॅन्टची मी 4 फोल्ड करून घेतलेले आहेत आणि कमरेची लांबी इथे मी 7 इंच घेतले, म्हणजे आपल्या सीटचा तिसरा भाग घेतलेला आहे आणि मधली उंची पण मी 7 इंच घेतली आहे आणि खाली मांडीच्या इथे 6.5 इंच घेऊन मार्किंग केलं. क्रोच लाईन मी 1 इंचावर टाकली आणि मार्किंग केलं आणि आता आपण हे कटिंग केलं आणि इथे आपले हे 2 पाय तयार झालेले आहेत. तर आता आपण काय करूया, साडीवर कटिंग करायला घेऊया. साडीवर नाही, हे खणाच्या कपड्यावर आपण इथे कटिंग करायला घेऊया. तुम्ही तुमच्या साडीवर पण करू शकता, सहावारी साडी चालेल. तर इथे मी उंची टाकते आहे 20 इंच, कारण सगळ्यात पहिले मी पदर कटिंग करायला घेते आहे म्हणून. तर पदराची लांबी जी आहे, विड्थ, ती किती असणार आहे, आपल्या उंचीच्या दुप्पट, म्हणजे 40 इंच असणार आहे एक बाजूने. म्हणजे वरच्या बाजूने आपल्याला ते 40 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने तो पदर आपल्या कमरेच्या इथून फिरून येतो म्हणून 7 इंच आणखीन ॲड करायचे. लहान बाळांसाठी 7 इंच, त्याच्यापेक्षा मोठ्या मुलींसाठी 10 इंच आणि त्याच्यापेक्षा मोठ्यांसाठी 15 इंच असं असतं. तर वरतून मी 40 इंच घेतलेलं आहे आणि खाली 47 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि आता आपण हे कटिंग करून टाकूया. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला कळलं असेल आणि अगोदरचे पण 2 व्हिडिओ आपले आहेत, त्याच्यामध्ये पण मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. पद्धत सगळी सेम आहे, फक्त जेव्हा आपण प्लेटिंग्स करणार ना, ती पद्धत शाही मस्तानीची वेगळी आहे. बाकी सगळी कटिंग सेम आहे. इथे मी हा पदर कटिंग करून घेतलेला आहे. आता या पदराला आपल्याला काठ लावायचे आहेत. मी काठ कापून घेतले आणि आपण हे शिवून टाकायचे आहेत. नंतर काठ कसे लावायचे हा पण व्हिडिओ आपल्या आधीच्या नऊवारीच्या व्हिडिओमध्ये आहे. तर हा व्हिडिओ फार लेंदी होईल, त्यामुळे मी ते दाखवलेलं नाही आहे. आता आपण एक पाय कापायला घेऊया. तर बघा, पायाची विड्थ जी असणार आहे ती 40 इंच असणार आहे आणि उंची असणार आहे 19 इंच. पायाची उंची 19 इंच मी इथे घेतलेली आहे. का? कारण वरती माझी 1 इंचाची कमरेची नेफापट्टी जाणार आहे, जिथे आपण इलास्टिक लावणार आहोत ती, म्हणून मी इथे 19 इंच घेतलेला आहे पाय. मग आपल्याला तो बरोबर वरची पट्टी लावून 20 इंचाचा होऊन जातो. एक पाय मी कटिंग केलेला आहे. आता आपल्याला दुसरा पाय कटिंग करताना नीट लक्ष द्या इथे, कारण हाच तर मेन, ह्याच्यावर आपल्याला प्लेटिंग्स येणार आहे. तर हे बघा, मी वहीवर ड्राफ्टिंग दाखवते. एक पदर आहे, एक पाय आणि हा खाली दुसरा पाय आहे. दुसरा पाय आपल्याला 2.5 पट घ्यायचा आहे, उंचीच्या 2.5 पट. नॉर्मली आपण 2 पट घेतो, दुप्पट. आता आपल्याला 2.5 पट घ्यायचा आहे. इथे तर आपली नेहमीप्रमाणे कमरेची उंची टाकायची आहे, जी 19 इंच मी इथे टाकते आहे, बरोबर. आणि आत्ता हा पाय आपल्याला बरोबर 2.5 पट घ्यायचा आहे. म्हणजे आधी मी इथे 40वर मार्किंग केलं, कारण मला संपूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही आहे म्हणून. खाली पण मी 40वर मार्किंग करून घेईल, पण आपल्याला घ्यायचं आहे टोटल 60 इंच.
म्हणजे 40 अधिक 20. मग आधी मी 40वर मार्किंग करून घेते आहे आणि परत आणखीन 20 इंचाने ते पुढे वाढवते आहे. जरा कॅमेरामुळे मला रेस्ट्रिक्शन्स येतात. माझा फ्रंटचा जो कॅमेरा आहे तो झूम इन झूम आउट होत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता हे मी इथे 20 इंचावर मार्किंग केलेलं आहे, त्यामुळे आणि वरून पण आपल्याला 20 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर हा बघा, हा टोटल माझा किती झाला पदर. एक पाय झालेला आहे 40 इंचाचा आणि दुसरा पाय मी केलेला आहे 60 इंचाचा. बरोबर उंचीच्या 2.5 पट जायचं आहे, कारण आपल्याला इथे शाही मस्तानी साडी शिवायची आहे ना, म्हणून हे करायचं आहे. तर हे दुसऱ्या पायाचं कटिंग माझं इथे झालेलं आहे. तर इथे आपलं संपूर्ण कटिंग तर झालेलं आहे. आता मी काय केलेलं आहे, तर इथे पदराला तर आपल्या बॉर्डर लावून घेतली, तो शिवून घेतला. डिटेल व्हिडिओ तर माझ्या अगोदरचे 2 नऊवारीचे व्हिडिओ आहेत, त्याच्यात तुम्ही पाहू शकता. ह्याच्यात मी दाखवलं नाही कारण लेंदी होईल. आणि तसंच एका पायाला एका आपली जी पॅन्ट शिवलेली आहे त्याला एक पाय जॉईन करून घेतला आपला नऊवारीचा. आणि आता आपण दुसरा मेन पाय आहे तो इथे बघूया. ह्याचं कसं शिवायचं, हे कसं जॉईन करायचं हे पाहायचं असेल तर आधीचे माझे 2 व्हिडिओ आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता. मेन आपल्याला आता हा पाय बघायचा आहे जिथे मला शाही मस्तानीच्या प्लीट्स टाकायच्या आहेत. तर मी पाय मेन म्हणजे आपल्या अस्तराला जॉईन करून घेतला एक बाजूने. ही प्रोसेस अजूनपर्यंत सगळी सेम आहे, काही चेंजेस नाही. आता इथे नीट लक्ष द्या. इथे काय करायचं आहे, एक निरी घ्यायची आहे व्यवस्थित आपल्या हाईटप्रमाणेच टाकून, बरोबर त्याला एक बॉलपिन लावून घ्यायची, त्या निरीला व्यवस्थित ॲडजस्ट करायची. बरोबर 3-3 इंचाच्या 2.5 ते 3 इंचाच्या तुम्ही निऱ्या काढू शकता आणि मोठे जे असतील तर 5 इंचाच्या निऱ्या काढायच्या आहेत. तर ही पहिली निरी झालेली आहे. आता जरासं आपण काय करूया, एक बाजूला टोकाला आपल्याला 4 इंचच ठेवायचं आहे, कारण आपले ते प्लीट्स होत जाणार, असं झिगझॅग होत जाणार ना, त्यामुळे हे कापड आपल्याला असं आता क्रॉसमध्ये कापून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मी इथे मार्किंग करून घेतलं. आधी लक्षात ठेवा, मी एक प्लीट्स काढून घेतली आहे आणि त्याच्यानंतर हा क्रॉसमध्ये मार्किंग करते. लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही ती प्लीट काढायचं विसरून जाल, मग तुमची जी नऊवारी हाईटला कमी पडेल. तर हे बघा, हे इथे मी क्रॉसमध्ये कापून घेतलं. आत्ता जरा ही साडी आपण थोडीशी फिरवूया, म्हणजे आपल्याला प्लीट्स व्यवस्थित काढता येतील. हे अशा मला प्लीट्स जमत नाही आहे, तर मी काय करेन, थोडीशी फिरवून घेईन ही साडी अशी आणि मग समोरच्या बाजूला घ्यायचं आणि व्यवस्थित प्लीट्स काढत जायचं. तर ह्या 2.5 ते 3-3 इंचाच्या ह्या प्लीट्स आपण काढत जायच्या आहेत आणि बॉलपिनने फिक्स करत जायचं. व्यवस्थित करायचं आहे, जरा पण चुण्या वगैरे आल्या नाही पाहिजेत. तर पहिली प्लीट्स टाकायला जरा कठीण जाते, नंतर मग आपल्याला व्यवस्थित येतं. हे बघा, आता हे झिगझॅग यायला सुरुवात झालेली आहे, आता तुम्हाला दिसेलच. तसंच जसं व्यवस्थित ॲडजस्ट करत असतो ना, तसं त्याप्रमाणे आपण ह्या प्लीट्स टाकत जायच्या आहेत आणि बॉलपिन लावत जायचं आहे. आणि समजा पुढे जाऊन आपल्याला थोडंफार कापड कमी पडलं, असं वाटते कापड पण कमी पडत नाही, पण पडलं तर थोडाफार आपण थोडा पुढे जाऊन कापड थोडंसं जॉईंट मारू शकतो. तर ह्या बघा, ह्या माझ्या प्लीट्स काढते आहे मी, किती सुंदर दिसत आहेत बघा. काय करायचं, ह्या बाजूला थोडंसं 1.5 इंचाचं तुम्ही मार्जिन ठेवून पण प्लीट्स टाकू शकता. त्या पुढे जातात आणि तेही सुंदर दिसतं. ह्याच्या पुढे मी एक तुम्हाला राजलक्ष्मी साडीचं पण एक कटिंग स्टिचिंग दाखवेन. जर मला भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या तर नक्की दाखवेन आणि त्याची जर मला कोणी ऑर्डर दिली तर लवकरात लवकर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर ही आहे आपली शाही मस्तानी आणि पुढे मी दाखवेन ती राजलक्ष्मी साडी आहे. तर हे पहा, इथे आपल्या सगळ्या प्लेट्स काढून झालेल्या आहेत आणि किती छान दिसतोय बघा. हा दुसरा पाया पण आपला तयार झालेला आहे. इथे तुम्ही काय करू शकता, वरच्या बाजूला ही एक काठ असं उभं लावू शकता किंवा नसेल लावायचं तर जो कडेचा भाग आहे ना त्याला दुमडपट्टी मारून शिवून टाकायचा सरळ. आता हे लहान बेबीचंच आहे तर मी सरळ त्याला छोटीशी दुमडपट्टी लावून शिवून टाकलेलं आहे. मी काही काठ वगैरे उभा लावलेला नाही, पण मोठ्या स्त्रियांचा असेल ना तर तुम्ही असे ते उभे फिरवून काठ लावू शकता, छान दिसतात ते. तर हे बघा, हे ते आपले 2 पाय तयार झालेले आहेत. आता आपण शिवायला घेऊया. सगळ्यात पहिले इथे दुमडपट्टी मारून घ्यायची, ते शिवून घ्यायचा तो वरचा भाग आहे तो. आणि आता हे एकावर एक ठेवायचे पाय आणि बरोबर जे भाग आपण जॉईन करून घ्यायचा. जर तुम्हाला इथे असं वाटत असेल की मला जर अजून डिटेलमध्ये पाहिजे तर माझ्या अगोदरचे 2 नऊवारीचे व्हिडिओ गेलेले आहेत, त्याच्यात तुम्हाला हे डिटेलमध्ये हे पाय कसे बनवायचं आहे, हा अगोदरचा हा वाला पाय ते पाहायला मिळेल. आणि आता शाही मस्तानीचा पाय तर मी तुम्हाला दाखवलेला आहे.
आता इथे आपण जे भाग जॉईन करायचा आहे, पण जे भाग जॉईन करताना तिथे ना आपल्याला पदर पण जॉईन करायचा आहे, जो मी इथे स्किप झाला माझा हा भाग इथे शूट झालेला नाही आहे इथे. पण माझ्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे की इथे पदर कसा मध्ये टाकायचा आहे, तर तुमच्या ते लक्षात येईल. तर हे दोन्ही जे भाग आपण जॉईन करून घेऊया. हे पहा, इथे आता मी दुसरा पण जे भाग इथे जॉईन करते आहे. फक्त एक लक्षात ठेवा, इथे मी माझा पदर टाकलेला नाही आहे. ज्याच्या एक साईडला प्लीट्स काढायच्या होत्या, ते माझा भाग इथे माझा स्किप झालेला आहे, शूट झालेला नाही आहे तो भाग. तर हे दोन्ही भाग आपले जॉईन करून झालेले आहेत जे भाग. आणि आता खालची आपण पॅन्टचा भाग जो आहे मांडीकडचा तो पण जॉईन करून घेऊया. आणि आता तुमच्या लक्षात येईल की इथे एक अशी बेबीची पॅन्टच तयार झालेली आहे बघा. आतल्या बाजूने ते जे अस्तर आहे ना, आपण जॉईन करून एक छोटी पॅन्ट तयार झालेली आहे. तुमच्या लक्षात येईल ती गोष्ट. ते बघा, हे सगळ्यांना आणि व्यवस्थित ओव्हरलॉक करून घ्यायचे, कारण ह्याचे धागे खूप निघतात म्हणून. तर ही बघा, ही पॅन्ट आपली इथे तयार झालेली आहे. आता काही नाही, तर आतला भाग फक्त जस्ट बाहेर काढायचा आणि हे संपूर्ण साडी सरळ करून घ्यायची. ही बघा, मी इथे सरळ करून घेतलेली आहे आणि तो मध्ये पदर मी तिथे जॉईन करून टाकलेला आहे. जर ते नीट कळलं नसेल तर अगोदरचे 2 व्हिडिओ आहेत आपले नऊवारीचे, ते तुम्ही पाहू शकता. फक्त शाही मस्तानीच्या प्लीट्स काढायचे, हा भाग वेगळा आहे. बाकी सगळी साडी सेम टू सेम आधीच्या साडीसारखी शिवायची आहे, काहीही फरक नाही आहे. ब्राह्मणीसारखंच आहे सगळं स्टिचिंग, त्यामुळे काहीच फरक नाही आहे. फक्त तेवढ्या क्रॉस झिगझॅग प्लीट्स काढायच्या होत्या बस. आता इथे मी काष्टी जॉईन करून घेतली आहे आणि ज्या काय तुम्ही बॉलपिन्स लावतायत त्या काढत जा आठवणीने. आता इथे जे काय आपलं वरती आलेलं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून टाकूया. आणि आता ही आपली काष्टी जी जॉईन झालेली आहे, तर ती पाठच्या बाजूने ओपन दिसेल ना, तर त्याला पण आपल्याला इथे शिवावं लागणार आहे. हे बघा, हा आपला पुढचा भाग हा असा दिसतोय, किती छान दिसतंय बघा. आणि आता ही पुढची पण आपण ही ज्या झिगझॅग प्लीट्स आहेत ना आलेल्या, त्या आपण जॉईन करून घेऊया. पण त्याच्या अगोदर बघा, जिथे आपलं कापड संपलं आहे झिगझॅगचं, तिथे एक छोटीशी दुमडपट्टी टाकायला विसरू नका हां, दुमडपट्टी. हे बघा, आता इथे मी ह्या झिगझॅग प्लीट्स आहेत ना, त्या पण मी जॉईन करून घेते. म्हणजे आता आपली काष्टी पण जॉईन करून झाली आणि पुढच्या झिगझॅग प्लीट्स पण जॉईन करून घेतल्या. अजून पण पिना काढायच्या नाही आहेत झिगझॅगच्या, मी नंतर सांगेन तुम्हाला पिना कधी काढायच्या आहेत. तर ही पाठची भाग झाला, पुढचा भाग झालेला आहे. आता इथे काय करायचं आहे, बरोबर आता आपलं पिना ज्या काय असतील वरच्या बाजूच्या ती काढून टाकूयात आपली काष्टीच्या. आणि काष्टा आहे ना, पाठून बघा थोडा साईडला झाला तर पॅन्ट दिसेल ना आतली, म्हणून काय करायच्या, निऱ्या पकडायच्या 2 काष्टीच्या इथल्या आणि त्या 2 किंवा 1 निरी पकडून त्या पॅन्टला शिवून टाकायची ती निरी. हे बघा, सगळा संपूर्ण व्हिडिओ आधीच्या ब्राह्मणीसारखाच आहे, काहीही बदल नाही. फक्त जिथे आपण झिगझॅग प्लीट्स काढतो ना, तेवढा बदल आहे. तिथे आपल्याला फक्त एक 2.5 पट कापड घ्यायचं आहे आणि झिगझॅग प्लीट्स काढायच्या आहेत. त्यामुळे मी ना सगळं सोपं दाखवण्याचा प्रयत्न करते, काहीही कठीण नाही दाखवते की जमणार नाही. आता बघा, मी काय करते, जस्ट ती काष्टी आपला जो अस्तर आहे ना पॅन्ट ती दिसेल म्हणून 2 निऱ्या ठेवून शिलाई मारायची. इथे काय करायचं, जास्त ना 5 नंबरच्या शिलाई तुम्ही मारत जा. कधी असं वाटलं की चुकीची लागली आहे शिलाई, तर आपल्याला उसवायला इझी जातं म्हणून. तरी बघा, माझी आता काष्टी इथे फिक्स झालेली आहे. आता तिथे काहीही पॅन्ट ओपन दिसणार नाही, तुम्हाला ओव्हर करून दाखवली मी. पाठचा भाग इथे आपला झालेला आहे. आता आपल्याला हे खालचे पाय जे मांड्या ओपन दिसतील बाळाच्या, त्या दिसू नये म्हणून आपल्याला पाय पण शिवून घ्यायचे आहेत. पहिले आपण पुढची साईड पण सगळी व्यवस्थित नीट करून घेऊया. हे झालेले आहेत आपले दोन्ही पूर्ण, म्हणजे ऑलमोस्ट आपली इथे ना 90% नऊवारी तयार झालेली आहे. नेपाफट्टी लावायची आणि हे जे झिगझॅग काढलेले आहेत ना, ते फक्त आपल्या हातची लाई मारून फिक्स करायचं आहे. ठीक आहे. आता आपल्या इथे मांड्या ओपन दिसू नये म्हणून काय करायचं आहे की ह्याच्यातली दुसरी जी निरी आहे, पहिली ह्या जराशा बॉलपिन आपण इथे काढूया आणि वरच्या बाजूला लावूया, म्हणजे आपल्याला ती निरी घेता येईल जी आपण खाली काठाला जॉईन करून पाय बंद करून टाकायचं आहे. म्हणजे कसं मांड्या ओपन दिसत नाहीत बेबीच्या.
आता हे बघा, हे मी इकडे वरच्या बाजूला लावलेत बॉल पिन. आता काय करायची, दुसरी निरी घ्यायची आहे. पहिली निरी आतल्या बाजूला ढकलून द्यायची आणि दुसरी निरी घ्यायची आणि ती निरी बरोबर व्यवस्थित सरळ ठेवून त्याला बॉल पिन लावून घ्यायच्या आणि पाय जाईल एवढी जागा मोकळी ठेवायची खालच्या बाजूने. पाय बाहेर आला पाहिजे तिथून, तेवढी जागा आपण मोकळी ठेवायची आहे. आणि इथे हा बॉल पिन लावून घेते आहे. तसंच आपण दुसऱ्या पायाला पण करून घ्या. हा एक पाय झालेला आहे. आता आपण हा दुसरा पाय पण करूया. बरोबर तो काठ घ्यायचा आहे आणि दुसरी निरी घ्यायची आहे. पहिली सोडून द्यायची आणि दुसरी घ्यायची. म्हणजे कसं, दुसरीच का तर मांडी वगैरे घालायला वावरायला इझी जातं, नाही तर उगाच साडी फाटून जाईल जर पहिल्याच निरीला तुम्ही फिक्स केलं तर, म्हणून. आणि बरोबर पाय जाईल ना एवढी जागा मोकळी सोडून बॉलपिन लावून घेऊया. हे बघा माझा हात जातोय त्याप्रमाणे मी दाखवते तुम्हाला. आणि आता इथे 5 नंबरची शिलाई तुम्ही मारून घ्या. म्हणजे असं वाटलं की काहीतरी थोडंफार फिटिंगमध्ये बदल आहे, मला ही नाही दुसरी निरीला जॉईन केलं पाहिजे, तर मग ते काढून आपल्याला दुसरी निरी पण ला पण जॉईन करता येतं. म्हणून 5 नंबरची शिलाई इथे मारायची. तर आता मी एक एक बॉलपिन काढते आहे आणि इथे 5 नंबरची शिलाई मारून घेते. असं दोन्ही पायांना करून घ्यायचं. हे पहा, इथे आपले दोन्ही पाय शिवून झालेले आहेत. आता मी तुम्हाला हात घालून दाखवते आहे दोन्ही पायांमध्ये, की हात बघा कसा निघतो बाहेर, म्हणजे तसं पाय बाहेर निघणार. आता दुसऱ्या बाजूने पण मी तुम्हाला दाखवते आहे की हे बघा, ह्या बाजूने असा पाय बाहेर निघणार आहे. तर आता इथे आपली बऱ्यापैकी नऊवारी इथे तयार झालेली आहे. आता काय करायचं आहे, कमरेचा बेल्ट तयार करायला घ्यायचं. त्याच्यासाठी उंची 6 इंच घ्यायची आहे बेल्टची आणि विड्थला आपल्याला किती घ्यायचं आहे, जेवढी आपली नऊवारी आहे, म्हणजे कंबर आहे त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं आहे. ऑन फोल्डवर 1 इंच जास्त, म्हणजे खोलून 2 इंच जास्त. आता इथे मी काय करते, फोल्ड मारून शिलाई मारून घेते दोन्ही टोकाला आणि उलटं करून घ्यायचा हा भाग. तर हे बघा, ही एक बाजूची शिलाई माझी झालेली आहे आणि आता हे दुसऱ्या बाजूला पण मी शिलाई मारून घेते आहे. आणि हा भाग आता आपण उलटा करून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया परत वरून. म्हणजे ही कमरेची आपली जिथे आपण इलास्टिक टाकणार ना, तो बेल्ट आता आपला हा तयार होतो आहे. टोकं व्यवस्थित काढून घ्या इथून. तुम्ही इथे अस्तर लावलात तरी चालेल आतल्या बाजूला, पण मी मेन कापडच लावते, ते जरा सॉफ्ट असतं मग मी तेच लावते. जाडजाड होत नाही, अस्तर लावला की थोडंसं जाडजाड होते ती जागा, म्हणून मी आपलं मेन साडीचंच कापड लावते. हे बघा, ही आपली आता कमरेची पट्टी तयार झालेली आहे. आता काय करायचं, कुठून जॉईन करायला घ्यायची, जिथून आपला पदर फिरून वरती येणार ना राईट साईडने, त्या बाजूला मी नॉच पाडते. तुम्हाला हवं तर तुम्ही सेंटरला पण पाडू शकता, पण सेंटरला ना आपले भरपूर सारख्या त्या प्लीट्स आलेल्या असतात ऑलरेडी, तिथे खूप जाडं झालेलं असतं थिक, म्हणून मी तिथे नाही करत, साईडला टाकते. आणि तिथे समजा आपण नाडी जरी टाकली ना तरी ती दिसून येत नाही, कारण पदराखाली ती लपली जाते म्हणून. आता इथे बघा, आता मी ही बेल्ट जॉईन करायला घेते आहे संपूर्ण गोलमध्ये. आपण हा शिवून घेऊया आणि शिवून झालं ना की त्याला एक ओव्हरलॉक करून घेऊया, कारण ह्याचे ना धागे खूप निघतात ना, म्हणून ओव्हरलॉक करून घ्यायचं. आता हे संपूर्ण माझं शिवून झालेलं आहे. आता ह्याला मी ओव्हरलॉक करून घेते. हे बघा, मी इथे ओव्हरलॉक करून घेतलेलं आहे. आता ती काय करायची, ती पट्टी बाहेरच्या बाजूला पलटवायची, म्हणजे आतून लावायला सुरुवात करायची आणि बाहेरच्या बाजूला पलटवून घ्यायची आणि संपूर्ण गोलमध्ये शिलाई मारून घ्यायची. आता इथे आपली संपूर्ण नऊवारी तयार झालेली आहे. पुढे आता काही नाही करायचं आहे, जेवढी कंबर आहे ना त्याच्यापेक्षा 3 ते 4 इंच कमी करून इलास्टिक टाकायचं आहे. जसं आपण नाडी टाकतो ना तसंच. एका ताईने मला कमेंट केली होती की इलास्टिक कसं टाकायचं ते सांगा. काही नाही, आपण नाडी टाकतो ना सेम तसंच इलास्टिक टाकायचं आहे. इथे काहीही फिक्स करायचं नाही आहे. इलास्टिकला बाजूला छोटीशी टीप शिवून टाकायची आणि
आतमध्ये टाकून द्यायचा ते इलास्टिक. आणि नसेल जमत तर सरळ नाडी टाका, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर हे बघा इथे माझं संपूर्ण गोलमध्ये हा बेल्ट शिवून झालेला आहे. त्याच्या आतमध्ये आता मी इलास्टिक टाकते की आपली इथे नऊवारी संपूर्ण तयार झालेली आहे. आता काय एक गोष्ट माझी मेन राहिलेली आहे. तर ते काय राहिलेलं आहे, तर मेन आपण हे जे झिगझॅग काढलेले आहेत त्याला अजून बॉल पिन्स तशाच लावलेल्या आहेत. तर त्या आपल्याला आता काढायच्या आहेत. ते काय करायचं आहे, हे बघा माझं इथे इलास्टिक लावून झालेलं आहे. तर ह्या बॉल पिन्स आपल्याला काढायचं आहे. तर काय करायचे, हे जे झिगझॅग आहेत ना, हे असेच मोकळे ठेवायचे नाहीत. ह्यांना ना हात शिलाई टाकून छोटे छोटेसे एक एक टाका टाकून फिक्स करून टाकायचं, म्हणजे ते हलणार नाहीत. आणि म्हणजे जसे आहेत ते तसेच दिसणार आणि लांबून त्याचा लूक एवढा सुंदर दिसतो. तर हे बघा, हे प्रत्येक तुम्हाला जिथे जिथे टर्न झालेला आहे ना, तो भागाला तुम्हाला मॅचिंग धागा लावून स्टिच करावा लागेल खालच्या निरीबरोबर. असं प्रत्येक निरीला आपल्याला शिवत जायचं आहे. फक्त आता इथे मी लाल रंगाची बॉर्डर आली, त्यामुळे धागा मी लाल रंगाचाच लावलेला आहे. तर हे बघा मी खालपर्यंत शिवत गेलेली आहे. तर इथे आपली संपूर्ण शाही मस्तानी साडी तयार झालेली आहे. मी कशी बनवलेली आहे हे नक्की कमेंट करा मैत्रिणींनो. मी तुमच्या सर्वांच्या कमेंटला रिप्लाय देते. तर हा आपला इथे पदर पण आहे आणि हा पदरला काय करायचं, व्यवस्थित प्लीट्स वगैरे मारून घ्यायच्या आणि कस्टमरला देताना पण हे असं व्यवस्थित प्लीट्स मारून व्यवस्थित घडी घालून पॅकिंग करून द्यायचं. आता हे बघा, ही आपली साडी इथे तयार आहे. तर ही साडी मी कशी बनवली ही कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, हाईप करा मैत्रिणींनो. हाईप केलं ना तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींपर्यंत पोचतील. कारण मला काय काय मैत्रिणी कमेंट करतात की ताई तुमचे व्हिडिओ आधी का नाही आम्हाला भेटले. तर मला लाईक आणि हाईप कमी येत होते म्हणून. तर आता तुम्ही जर मला लाईक केलं आणि हाईप केलं तर माझे व्हिडिओ बऱ्याच माझ्या मैत्रिणींपर्यंत पोचतील ज्यांना स्वतःचे बिझनेस सुरू करायचा आहे. तर हे बघा, हा त्याच्यावरचा मॅचिंग ब्लाऊज आहे. ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्ही कमेंट केली तर मी नक्की टाकेन 2 वर्षाच्या मुलीच्या ब्लाऊजचा व्हिडिओ. नाही तर अगोदर तर गेलेलेच आहेत व्हिडिओ, कारण ब्लाऊजच्या व्हिडिओला एवढं कोणी बघत नाही आहे. व्ह्यूज येत नाही आहेत. मी पाहिले 2 व्हिडिओ टाकले, त्यांना एवढे व्ह्यूज आलेले नाही आहेत. तर साडी कशी वाटली, मी कशी सांगितली हे नक्की कमेंट करा. ओके. थांबा कुठे चाललात. लागणारं कापड तर सांगितलंच नाही. 4 मीटर आपल्याला खणाचं कापड लागणार आहे. चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.